पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रातल्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती लवकरच 20 ठिकाणी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यासाठी जमीन मालकांकडून जमिनी मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हालचाली सुरू झाल्यात। पेट्रोल पंपापासून ते हॉटेल, रेस्टॉरंट, स्वच्छतागृह आणि खरेदीची ठिकाणं, वाहन दुरुस्ती केंद्र सुद्धा उभारली जाणार आहेत। धुळ्याच्या शिरपूर शहरामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांना सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली। 15,000 रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात तब्बल 1,60,000 रुपयांच्या वसुलीसाठी विश्वजितकडे तगादा लावला जात होता। अखेर त्यानं मानसिक तणावात आत्महत्या केली आणि या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल झालाय। नागपुरात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी सामन्यात स्टेडियममध्ये सट्टेबाजी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। VCS स्टेडियममध्ये सध्या कसोटी सामना सुरू असून स्टेडियममधूनच मोबाईलवरती सट्टेबाजी करणाऱ्या 4 बुकींना बेड्या ठोकण्यात आल्यात। गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने कारवाई केली असून आरोपींना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावेंनी प्रशासनाला दिलेत। त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या कोल्हापूर दौऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कडाडून विरोध केलाय। आज कोल्हापुरात उद्धव ठाकरे पक्षाचे समर्थक जेलभरो आंदोलन करणार आहेत। बुलढाण्याच्या पिंपळगाव राजा येथे 25 जानेवारीला एका महिलेवरती अत्याचार झाल्याची घटना घडली। याबाबत संबंधित महिला तक्रार करण्यासाठी गेली असता पोलिसांनीच तिला धमकावल्याचा आरोप केला जातो। याबाबत पीडितेनं अखेरीस थेट मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलंय आणि न्याय न मिळाल्यास वर्षा निवास किंवा पोलीस स्टेशनसमोर आत्महत्येची धमकी पीडितेनं दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं केलाय। या विरोधात संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवरती कडक कारवाईची मागणी करण्यात आली। गोंदियाहून नागपूरला 31 जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत या जनावरांची सुटका केली। पोलिसांनी ट्रक चालक कुंदन शहारेवरती गुन्हा दाखल केला। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध दाभोळ बंदरात कस्टम विभागाकडून बेकायदेशीर डिझेल विक्री करणाऱ्या बोटीवरती कारवाई झाली। या बोटीतून बेकायदेशीर डिझेल साठा जप्त करण्यात आलाय। केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या मांगूर माशाचं बेकायदेशीर उत्पादन आणि संवर्धन करणाऱ्यांवरती मत्स्य विभागानं कारवाई केली। 3,500 किलो मांगूर माशाचा साठा मत्स्य विभागानं नष्ट केला। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोरगाव आणि गायखुर इथे अवैध दारू भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या असून या कारवाईत पोलिसांनी कच्ची मोहफुलाच्या दारूसह एकूण 62,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली। गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयाने एक अजब फतवा काढलाय। कुत्रा चावला असताना चावलेला कुत्रा हा पिसाळलेला आहे हे सिद्ध करा, मगच उपचारासाठी रजा टाका असा फतवा पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलाय। अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये बोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून एका पिसाळलेल्या घोड्यानं उच्छाद घालत नागरिकांना चावा घेतला। नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपरिषद प्रशासनाकडून या घोड्याला जेरबंद करण्यात आलं। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडीमध्ये एका बैलानं त्याच्याच मालकावरती हल्ला केला। या हल्ल्यात 65 वर्षीय विठोबा घोले या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय। मावळच्या शिरगावमध्ये अल्पवयीन तरुणीचे फोटो एका तरुणानं तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरती टाकून आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। भिवंडी शहरातील पद्मानगर येथील शासकीय जागेवरती कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे बांधण्यात आले होते आणि याबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। त्यावर न्यायालयानं अनधिकृत शॉपिंग कॉम्प्लेक्स तोडण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले। भरधाव वेगात येणाऱ्या डंपर चालकानं 5 महिलांना चिरडलं होतं आणि यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता। या प्रकरणी डंपर चालकावरती कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमदार वैभव नाईक यांनी काळसे ग्रामस्थांबरोबर मालवण पोलीस ठाण्याला भेट दिली।
चंद्रपुरातील राजुरातील सास्ती कोळसा खाणीमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कोळसा खाणीमध्ये होणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेकांच्या घराला तडे गेलेत। याचा फटका शेतीला बसतोय। पिकांवर धुळीचे थर दिसतायत। इंदापूरमध्ये कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला जातोय। वीज बिल न भरल्यानं शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे। ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करावा, तसंच तलाठ्यांनी उपस्थित राहून महिला बचत गटांची कामं करावी। या मागण्यांसाठी महिला बचत गटांच्या महिलांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला। धुळे महानगरपालिकेच्या वतीनं कर वसुली मोहीम राबवली जाते। शास्ती माफीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। महापौर प्रतिभा चौधरींची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं। नांदेडच्या हदगावमधील कुसळवाडी गावात कुठल्याच कंपनीचा मोबाईल नेटवर्क नाहीये, त्यामुळे मोबाईल असूनही गावकऱ्यांना त्याचा उपयोग होत नाहीये। अडचणीच्या काळात एखाद्याला फोन करायचा असेल तर नागरिकांना गावाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरती जावं लागतं, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अहमदनगरमधल्या गुहा गावात प्रशासनानं कनिफनाथ मंदिरात अचानक जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती। गुहामधील ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या एकजुटीपुढे प्रशासन झुकलं असून जमावबंदीचा आदेश मागे घेतलाय। विदेशातून आयात केलेल्या कापसावरती बंदी घालावी, राज्यातील शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी बीडच्या वडवणीतील चिंचवण गावात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी बांधावरती बसून ठेचा भाकरी खात आंदोलन केलं। पाळधी येथील महाकाय सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान 1000 किलो पुष्पवृष्टी करण्यात आली। सिद्धी महागणपती सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती। लग्न म्हटलं की हाऊस मौज, आनंद, उत्साह अशा अनेक गोष्टी असतात। तसंच काहीसं जळगावच्या अंमळनेरमध्ये घडलंय। एका वरपित्यानं आपल्या सुनेला हेलिकॉप्टरमधून सासरी आणलं। आपल्या अनोख्या पद्धतीनं झालेलं स्वागत पाहून सून देखील भारावून गेली। या अनोख्या वरातीची चर्चा सध्या अंमळनेरमध्ये रंगली आहे। बीडच्या आष्टीत कहेवडगावमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून प्रतिष्ठापना झाली। यवतमाळच्या आर्णी येथे हिंदू मुस्लिम बांधवांचं ऐक्याचं ठिकाण असलेल्या बाबा कंबोलपोश उर्साला सुरुवात झाली। 7 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं उद्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कळंबोली गावाजवळ ओव्हरहेड गॅन्ट्री उभारण्याचं काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कळंबोली गावाजवळच्या पट्ट्यातील वाहतूक दुपारी 12 ते 3 पर्यंत सुरू राहणार असून नंतर ती पर्यायी मार्गाने वळवली जाईल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी साईनगर वंदे भारत एक्सप्रेस मनमाडला येताच तिचं ढोल ताशे वाजवून स्वागत करण्यात आलं। गाडीचं रेल्वे स्थानकावरती आगमन होताच फुलांची उधळण करण्यात आली। त्यानंतर मंत्री भारती पवार आणि आमदार कांदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस शिर्डीकडे रवाना झाली। वंदे भारत एक्सप्रेसचं शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरती रात्री ढोल ताशांच्या निनादात आणि सनई चौघड्याच्या सुरात स्वागत झालं। यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थांकडून ट्रेनमधून आलेल्या भाविकांना शाल आणि पुष्पगुच्छ देण्यात आले। मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं सोलापुरात पुष्पवृष्टी करत स्वागत झालं। सोलापूरकरांनी ढोल ताशांच्या गजरात वंदे भारत एक्सप्रेसचं सोलापूर रेल्वे स्थानकात स्वागत केलं। दौंडमध्ये वंदे भारत ट्रेनचं दौंड रेल्वे स्थानकावरती जल्लोषात स्वागत झालं। वंदे भारत एक्सप्रेसचं स्वागत करण्यासाठी दौंड रेल्वे स्टेशनवरती दौंडकर नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते। महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्रात काम करण्याची गरज, त्यात शैक्षणिक क्षेत्र महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की यात अनेक शिक्षण संस्था चांगल्या काम करतायत आणि नवीन पिढी विज्ञान आधारित शिक्षणानं समृद्ध झाली पाहिजे असं मत शरद पवार यांनी नितीन ठाकरे नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमात व्यक्त केलं।
कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये MNGL कंपनीनं गॅस स्टेशन उभारले, मात्र गॅस स्टेशन भर वस्तीमध्ये येत असल्यामुळे नागरिकांना त्याचा धोका निर्माण होणार असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी गॅस स्टेशन बंद पाडलं. महाडमधील नडगावमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे गोदामाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नागपूरच्या गिट्टी खदान परिसरात कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यात शेजारच्या घरामध्ये शिरल्याची घटना घडली. या अपघातामध्ये एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर 4 ते 5 जण जखमी झाले. नांदेडमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 5 जणांच्या दरोडेखोर टोळीला पोलिसांनी काही तासांच्या आत अटक केली. भुसावळमध्ये एका ट्रकमधून 1 कोटी रुपयांचा 500 किलोचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरातून 24,000चा डिझेलचा साठा जप्त झालाय. कस्टम विभागानं ही कारवाई केली. बोटीवरील 15 डब्यांमधून हे डिझेल जप्त केलंय. मलकापूर तालुक्यातील गिरणी बेलाड रस्त्यावर टिप्परचा आणि दुचाकीचा अपघात होऊन बेलाड येथील 25 वर्ष तरुण जागीच ठार झालाय. त्यामुळे बेलाड ग्रामस्थांनी टिप्पर मालकाच्या कंपनीसमोर भर उन्हात ट्रेट ठेवून कंपनीला चांगलाच घेराव घातला. गोकुळकडून दूध विक्री दरात वाढ करण्यात आल्यानं ग्राहकांना फटका बसलाय. राजधानी मुंबईत म्हशीच्या दूध दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे, तर गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतरही कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाहीये. या महिन्यात 10 तारीख उलटून गेल्यानंतरही पगार मिळालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. निराधार वृद्ध महिलेच्या पार्थिवावरती भूम पोलिसांनी अंत्यविधी करत माणुसकीचं दर्शन घडवलंय. निरोप देऊनही अंत्यविधीला नातेवाईक सुद्धा आले नाहीत आणि त्यामुळे पोलीस निरीक्षकांनीच या वृद्ध महिलेला अग्नी दिला. उस्मानाबाद शहरात 5 गुटखा व्यापाऱ्यांवरती छापे टाकत 15 लाखांचा माल हस्तगत करण्यात आलाय. उस्मानाबाद पोलिसांची ही कारवाई असली तरी बडे मासे मात्र पसार असल्याची माहिती मिळाली. अनेक दिवसांपासून शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना साताऱ्यातल्या मेढा इथे घडली. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना 12 तासांच्या आत जेरबंद करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी घटनास्थळाजवळ आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांना आरोपी सापडले. भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती एक तांदळाचा ट्रक उलटला आणि दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाके आले. मार्गावरची वाहतूक मंदावल्यामुळे भंडाराकर त्रस्त झाले होते. लग्नातून अल्पवयीन मुलानं आहेराचा डबा लांबवला असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. वाळूंज MIDC परिसरात दुपारी जयस्वाल कुटुंबियाच्या लग्न समारंभात विधी सुरू असताना एका 12 ते 14 वर्षीय मुलानं आहेराचा डबा लांबवला. या डब्यामध्ये 20 ते 25 हजार रुपये होते आणि MIDC पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. छगन भुजबळ यांना मार्च 2016 मध्ये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शिंदे-पळसे येथील काही कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावरती आंदोलन केलं होतं आणि या प्रकरणात दोघा आरोपींना न्यायालयानं 2 वर्ष कारावास आणि 20,000 रुपयांची शिक्षा सुनावली होती. नाशिकमधील सावकारी जाचाला आळा बसवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावेंनी प्रशासनाला दिलेत. त्यानुसार आता नाशिकमधील सावकारांना लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पथक काम करणार असून त्याद्वारे खासगी सावकारीचा बिमोड केला जाणार आहे. शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. त्यांची 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. रविकांत तुपकरांनी दिलेला अल्टिमेटम आज संपत असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय. आत्मदहनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते आणि पोलिसांना गुंगारा देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येण्याची शक्यता आहे. पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये
एच.के. पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांचा समावेश आहे. प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांबाबत केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रत्नाकर गुट्टेंविरोधात 409 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती असून दुपारी 12:30 वाजता ते कणेरी मठ इथे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींची भेट घेऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असून आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. या बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्यमंत्री मंडळातील मंत्री आणि प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी सरकारवरती टीका केली. 9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं, यांना 7 महिन्यात मंत्रिमंडळ विस्तारही करता आला नाही असा टोला अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला. केंद्र सरकारच्या अॅनिमल वेल्फेअर बोर्डानं काऊ हग डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावरती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. गायीला मिठी मारताना गायीनं शिंगानं फेकून दिलं किंवा लाथ मारली तर मग कसं करायचं असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. चिंचवडमधील बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंवरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी दिली. तर कलाटेंचा यापुढे शिवसेनेशी संबंध नसेल असं देखील सचिन अहिर यांनी जाहीर केलं. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे. त्यामुळे अर्थकारणातील अंतर वाढू लागलंय. उद्योगपती अधिक श्रीमंत होत असून जनता गरीब होती अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केली. राज्यातील 12.5 कोटी जनतेचा हेल्थ कार्ड तयार करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी दिली. तर येत्या जूनपर्यंत लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे असं देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावरती टीका केली होती. त्यामुळे सोलापूर काँग्रेस कमिटीसमोर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसनं निदर्शनं केली. शिरूरच्या कवठे यमाई इथे गोठ्यामध्ये शिरून बिबट्यानं गुरांवरती हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील ग्रामदैवत श्री कुलस्वामी खंडेराय यात्रोत्सवानिमित्तानं 2 दिवस बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या 2 दिवसात घाटात 300 बैलगाड्यांचा थरार पाहायला मिळाला. शर्यतींचा आनंद घेण्यासाठी बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली होती. सोलापूरच्या बार्शीतील 3 युवकांनी तोतया टीसीचं स्टिंग ऑपरेशन केलं. बनावट ओळखपत्र, युनिफॉर्म, रेल्वेची खोटी प्रवास लिस्ट घेऊन प्रवाशांची तोतया टीसी तपासणी करत होता आणि या स्टिंग ऑपरेशन नंतर रेल्वे पोलिसांनी या तोतया टीसीला ताब्यात घेतलं.